खराब आहे. अगदी ऑफ एसटीच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू सोडून दिला यष्टीरक्षकाला आणि पुनशा एक धाव मात्र मोफतची फुकटची धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. आता मात्र सरळ स्टेट डाऊनचा फटका. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात. पुनशा क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू निघून गेलाय 4 धावींसाठी. डीजे हर्षने मात्र वाईट यॉर्कर ठेवला. ऑफ स्टंपच्या अगदी जवळ यॉर्करला फेकला होता आणि यष्टीरक्षकाकडे चेंडू गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र कुठेतरी डोके वापरत असताना बुद्धीचा वापर करत असताना इथे मात्र चांगला चेंडू फेकत असताना हर्षा गोलंदाज. आता पुन्हा तोच चेंडू फक्त अगदी पंच आम्हाला सांगतायत बॅटची कडा घेतले, बाहेर चेंडू होता, बाहेर चेंडूची छेडखानी केली आणि ते मात्र
या षटकातील अजूनही उर्वरित चेंडू असलेले एक आणि नौका फलंदाज खेळपट्टीकडे रामदास या संघाचा संघनायक टू डाऊनच्या भूमिकेत. आता मात्र अगदी बाहेरून जाणारा चेंडू प्रयत्न केला होता त्याला बाहेरच्या दिशेने फटका खेळण्यासाठी, ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळण्यासाठी, परंतु कुठलाही संपर्क नाही. अगदी बाहेरून जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू आहे. खराब चेंडूच्या घोषणेने धाव संख्येत मात्र वाढ होईल. धावफलक जाऊन पोचेला 36 या अंकावरती. अजूनही शेवटचा चेंडू उर्वरित आहे. चेंडूला उडवलाय ऑफसाईडच्या दिशेने. अगदी कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतोय. 2 टप्प्याने चेंडूला अडवलं जाईल. तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील खेळपट्टीवरती धावत असताना दोन्ही फलंदाज आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक 38 या अंकावरती. डीजे गणेश स्ट्राईकला असेल फलंदाज अजित. पहिला चेंडू चांगल्या रीतीने फेकला ज्याने 2-3 षटकार 2 चौकार ठोकले होते त्याला मात्र इथे निर्धाव चेंडू फेकण्यात यशस्वी झालाय गणेश हा फलंदाज. परंतु पुढचा चेंडू अगदी रडारमध्ये आला. चेंडूला उचलून फेकून दिला. लोकांच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. डीजे अजूनही उर्वरित चेंडू असतील 8 चेंडूमध्ये किती धावा जमवणार. धावफलकावरती धावा 45 लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालेला गोलंदाज गणेश मात्र चांगली कामगिरी करत असताना ज्या खेळाडूने हा झेल पकडला म्हणजेच रामदास या फलंदाजाचा ज्याने झेल पकडला त्याच्यासाठी सागर पारदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. फुलटॉस पद्धतीचा चेंडूला मात्र भिडकावून दिलाय ऑफसाईडच्या दिशेने. अगदी सरळ पंचांच्या डोक्यावरती निघून जातोय चेंडू. धावा मिळतील 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 51 या अंकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे
व्यासपीठावर येऊन बसायचंय. इथे मात्र सरळचा फटका, अगदी सरळ रेषेत पंचांच्या डोक्यावरून फटका खेचला होता. एक टप्प्या पलीकडे 4 धावांसाठी डीजे. अगदी 2 चेंडू फेकत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. दुसऱ्या चेंडूवरती मात्र चपराक लगावली जाते. अगदी पंच आमच्याकडे बोलतायत, सांगतायत हा चेंडू खराब आहे. अगदी ऑफसाईडच्या दिशेने फेकला होता. एस्टांच्या काही दूरवरून जाणारा चेंडू फलंदाजाच्या रडारपासून दूर होता. पंच सांगतायत हा खराब चेंडू ना. खराब चेंडूच्या घोषणेने एक अवंतर स्वरूपात धाव मात्र वाढली जाईल धावफलकावरती. आता मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू, त्याचा मात्र संधी साधत असताना फलंदाज अजित 6 धावा ठोकल्यात डीजे. बासष्ट धावा धावफलकावरती. आता पुन्हा अशा मोठा फटका सरळ पंचांच्या डोक्यावरून एक टप्प्या पलीकडे चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार डीजे. जिथा फलंदाज. आता मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी पुनशा डीजे. या इनिंग मधला शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अजिता फलंदाज. परंतु पुनशा निर्धाव चेंडूची सांगता 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 वाजणे जाऊन पोचले 70 या अंकावरती. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 71चा पाठलाग करावा लागेल डीजे.